चला तर मग सांगलीकर सुरुवातीपासून सुरू करूया. परवा दिवशी किती मोठा पाऊस झाला तुम्हाला माहितच आहे. सगळीकडे चिंब चिंब पाऊस आणि ओले भिजले. ठीक आहे. सकाळची सुरुवात झाली लायब्ररीमध्ये. युजुअली रोजच होते. पहिल्यांदा एनर्जीच्या गोळ्या खाऊन घेतले कारण मी हॉस्टेलमध्ये राहते. एनर्जीच्या गोळ्या जेवण न मिळाल्याने खातात. याचा अर्थ असा नाही की माझ्या हॉस्टेलमध्ये जेवण मिळत नाही, पण ते किती केलं तरी हॉस्टेलचं जेवण आहे यार, खाऊ वाटत नाही. नंतर इकॉनॉमिक्सचं वाचायला घेतले. काय म्हणजे इकॉनॉमिक्स सारखं का वाचते? वाचते, मला आवडतं, विषय संपला. पहिल्यांदा नुसतं प्लेन वाचून घेते. नंतर हायलाइट केलेले पॉइंट वाचून घेते, काय काय आहेत हायलाइट केलेली इम्पॉर्टंट. नाहीतर बाकीचे सगळे नोट्स प्लेनच असतात. मग जाऊन डबा आणला, जेवून घेतले. मग विद्या आणि मी मिरजला प्रांत ऑफिसला जायला निघालो. जाता जाता तिच्या मैत्रिणीला पण भेटायचं होतं. बसमध्ये अक्षरशः इतकी गर्दी होती सांगायला नको. आणि हे नंबर लावणार ज्यांना एक दिवस मला फोन लावायचा, लहानपणीपासून बघतोय पण काय असते मला कळणार, लावणार तर आहे. त्यानंतर जाताना मिरजत, तर खरंच मिरज तसं बघण्यासारखं आहे. म्हणजे इतकं फिरलो नाही मी. आज प्रांत ऑफिसला जाता जाता चालत सगळीकडे फिरालतो ना. ती बिल्डिंग, ही जुनी घरं, अक्षरशः खूप जुनी घरं आहेत तिथं. आणि खरंच ती जुनी घरं बघण्यासारखी आहेत. अजून सुद्धा ती दिसायला छान आहे. आणि ह्या गांधीजीला बघण्यासाठी मी खूप मेहनत केली कारण एवढं विज्ञानात चालवलेलं आहे ना, सांगू शकत नाही. आणि झेड प्लस सिक्युरिटी आम्हाला रिक्षात मिळाली. ती बॅक साईड आहे ना, मागणं माझा हात पुढे करायचं होतं, तिथं ढीगभर ट्रॅफिक होतं. त्या ट्रॅफिक मध्ये आम्ही आमच्या संपलेल्या अर्ध्या आयुष्यात पुढे काय होणार ह्याचा विचार करत करत स्टँड आलं आमचं. त्या दिवशी खरंच खूप ऊन होतं. मग संध्याकाळी जेवण केलं. रियाची मम्मीनं मिरजू दिली. होता माझा दिवस. थँक्यू.